नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इरावती ही ध्यानात मग्न असताना रमा आता म्हणजे माही आता इरावतीकडे येते. इरावतीकडे येताच इरावतीचे ध्यान भंग करत आता माही म्हणते की इरावती इकडे लक्ष दे, हे अगोदर जास्त महत्त्वाचं आहे. इरावती म्हणते की काय झालं आता. माही आता घडलेली सगळी हकीकत इरावतीला सांगते. माही म्हणते की मला रमा बाजारात भेटली होती आणि ती खेळणं विकत घेत होती. तेव्हा तिनं खुळखुळा विकत घेतला तर मी विचारलं कशासाठी. तेव्हा ती म्हणाली की मी बाळाची आई होणार आहे म्हणून. आणि घडलेली सगळी हकीकत आता माही ही इरावतीला सांगते. माही म्हणते की मी तिला म्हटलं मग नाव कुणाचं देणार तुझ्या बाळाला. तेव्हा रमाने सांगितलेलं असतं की नाव मी त्याला त्याच्या बापाचेच देणार, मिस्टर अक्षय मुकादम म्हणून. हे आता माही इरावतीला बोलते. आता ते ऐकताच आता इरावती डोक्याला हात लावते. पटकन माहीसमोर इरावती उभा राहते आणि म्हणते की त्या रमाने एका दिवसात सगळंच काही करून टाकलं माही, आणि आता तुलासुद्धा खूप काही करावं लागणार आहे. डोळे झाकून आता माही म्हणते की पुढं काय करावं लागणार आहे इरा तेवढं सांग. आता इरावती म्हणते की हे बघ, मी तुला सगळं सांगते आणि आता ते करायची वेळच आलेली आहे माही. इरावती म्हणते की आता तू अक्षयच्या प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स गोळा कर. माई म्हणते की असं कसं करू शकतेस मी. अगं इरा, त्यांना जर कळालं ना तर सगळा प्रॉब्लेम होईल. इरावती म्हणते की त्यांना नाही कळणार, आणि जरी त्यांना कळलं तर त्यांना असे वाटेल की त्याच बाहेरच्या नालायक माहीने ते केलं, म्हणजे जी बाहेर आहे ना तिनेच हे सगळं केलं असेल म्हणून. तुझ्यावर काहीच येणार नाही माही, असे आता इरावती माहीला सांगते. आणि इरावती म्हणते हे बघ माही, आता संकट दरवाजापर्यंत आलेलं आहे आणि दरवाजापासून घरात येण्यापासून त्याला थांबावं लागेलच. काही जरी झालं तरी तुला हे करावं लागेल आणि यामध्ये तुला काहीच त्रास होणार नाही, असे इरावती आता माहीला समजून सांगते. त्याच वेळेस आता इकडे मुकादमाच्या गेटमधून आतमध्ये येत रमाने ती लिहून आणलेली चिठ्ठी आपल्या हातात धरून आता तिथे येत रमा आता इकडे तिकडे बघते. आणि त्यानंतर रमा इकडे तिकडे बघत आड बाजूला उभी राहते. ते पत्र आपल्या हातात रमाने धरलेलं असतं. त्या पत्राकडे बघत आता रमा विचार करते की कसं देऊ मी यांना पत्र. रमाच्या लक्षात येतं की अजून अक्षयची गाडी काही आलेली नाही आहे आणि नक्कीच हे आता कामावरून इथे येतील. तेव्हा पटकन रमा एक आयडिया करते. रमा इकडे तिकडे बघत असताना तेवढ्यात गाडीचा हॉर्नचा आवाज येतो आणि रमा विचार करते की नक्कीच यांची गाडी आता आलेली असेल. पटकन रमा शेजारीच असलेल्या पायरीवरती ती चिठ्ठी ठेवते आणि पटकन आता पळत पळत बाजूला जाऊन लपते. इकडे आता अक्षय त्याच्या कारमधून मुकादमाच्या घराजवळ येतो आणि त्याच्या कारमधून आता उतरतो. त्याच वेळेस लपलेली रमा आता अक्षयला डोकावून बघते. अक्षय कारमधून उतरत इकडे तिकडे बघतो. आता कारमधून उतरून अक्षय फोनवर बोलतो आणि फोनवर बोलू लागता क्षणी रमा पुन्हा अक्षयकडे बघते आणि रमा विचार करते की नाही, आता हे तर फोनवर बोलतायत, काही जरी झालं तरी हे पत्र ना यांच्या हातात लागलं पाहिजे. आणि त्यानंतर आता रमा अक्षयचा डोळा चुकून पटकन त्या मुकादमाच्या गेटच्या बाहेर पडते. रमाने आता ते पत्र त्या पायरीवर तिथेच ठेवलेलं असतं. रमा आता अखेर पुन्हा बाजार घेऊन सगळ्या पिशव्या घेऊन साईच्या घरी आलेली असते आणि साईची आई समोर घरातच आता काम करू लागते. साईच्या आईने आता तांदूळ घेतलेले असतात. साईची आई आता रमाकडे बघते. साईची आई म्हणते की अगं आलीस का तू, बरं हे बघ हे तांदूळ ना जरा निवडून घ्यायचेत. रमा आता साईची आईकडे बघू लागते. साईची आई म्हणते असं काय बघतेस अगं, हे तांदूळ ना निवडायचे, त्यामध्ये जे किडे आहेत ना त्यामुळे त्याला मोकळ्या हवेमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. रमा म्हणते की द्या ना इकडे मी निवडते. साईची आई म्हणते की तू काय निवडते, आपण दोघेसुद्धा निवडू, मलासुद्धा निवडायचेत, मी ते अंथरुणांची घड्या घालते. आणि साईची आई आता घड्या घालू लागते. इकडे रमाने ते तांदूळ घेतलेले असतात आणि रमा आता तिच्याच विचारात असते. रमाकडे बघत साईची आई म्हणते काय गं पोट्टे, तुला काय झालं, अशी बारीक चेहरा करून का बसलीस आणि डॉक्टरांकडे गेली होती का. आणि साईची आई म्हणते काय म्हणाले ग मग डॉक्टर. रमा आता इकडे तिकडे बघू लागते. साईची आई म्हणते काय झालं, कसल्या विचारात पडली तू. साईची आई म्हणते की थांब मी तुला काढा करून देते, त्यामुळे तुला बरं वाटेल. रमा आता डोक्याला हात लावते. तर साईची आई म्हणते की का बरं, सांग ना, काढा का बरं नको. रमा म्हणते की डॉक्टरांनी सांगितले आता त्यांच्या ट्रीटमेंटशिवाय आणि त्यांच्या परवानगीशिवाय कुठलीच दुसरी औषधं घ्यायची नाहीत म्हणून. आणि साईची आई म्हणते की का बरं. रमा म्हणते की कारण मी आई होणार आहे. ते ऐकताच आता साईच्या आईने तोंडाला हात लावलेला असतो आणि साईची आई म्हणते की बाप्पा, आणि हे काय झालं आणि कधी झालं आणि तू पोटुशी आहे. साईची आई म्हणते की काय बोलतेस तू आणि कोण आहे तो. रमा म्हणते की काय बोलताय काका, तू माझ्या आयुष्यात एकच व्यक्ती होती आणि एकच व्यक्ती आहे. तेवढ्यात
रमा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी जाईल माझ्या घरी. आणि चांगली बातमी आहे म्हणून मी तुम्हाला सांगितली, तुम्ही असे नाही बोलू शकत, असे आता रमा साईच्या आईला बोलते. साईची आई म्हणते की तू जाशील तेव्हा जाशील, पण तोपर्यंत काय करायचं, इथे सगळे शेजारी पाजारी राहतात, ते विचारतील ना, मग त्यांना काय सांगू. आणि शेजारी पाजारी विचारतील. त्या दिवशी ती बाई विचारत होती तुझ्या पोट्याचं तर लग्न मोडलं, मग ही कोण बाई आणून ठेवली तुम्ही, असे आता त्या बाया बोलतात, असे साईची आई रमाला सांगते. रमा म्हणते मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मी इथे नाही राहत, पण तुम्ही काही ऐकलं नाही. साईची आई म्हणते ते मला माहिती आहे, तरी माझ्या पोट्यासाठी मी तुला इथे ठेवलं. साईची आई म्हणते ते सगळं जाऊ दे, पण आता मला काहीच सुचू नाही राहिलं, आता काय करावं ते. रमा म्हणते की तुम्हाला काय म्हणायचं ना हे मला आता कळतंय. साईची आई म्हणते की अगं मला तसं नाही म्हणायचं, तर रमा म्हणते की मला समजतंय. साईची आई म्हणते की अगं बाई तू कसलाही विचार करू नकोस, राहा तू इथेच, आणि या अशा अवस्थेत मी तुला कुठे जाऊ देणार आहे का. आणि साईची आई आता हात जोडून म्हणते की तू इथेच राहा, आणि बाप्पा येला ना लवकर हिच्या नवऱ्याकडे जाऊ दे म्हणजे झालं. आणि इकडे आता देवाला हात जोडत आता साईची आई म्हणते की बाप्पा मी फक्त आता तुझ्याकडे एवढंच मागू शकते. इकडे रमा म्हणते की मी दिलेलं पत्र यांना मिळालं ना, ते मला लगेच न्यायला येतील, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्यानंतर इकडे आता अक्षय त्याचा फोन बंद होता क्षणी कार शेजारून आता घरामध्ये जाऊ लागतो. त्याच वेळेस अक्षयला पायरीवरती रमाने ठेवलेली ती चिठ्ठी दिसते. पटकन त्या चिठ्ठीकडे बघत अक्षय आता ती चिठ्ठी उचलतो आणि ती चिठ्ठी वाचतो. अक्षयला आता सत्य समजलेलं असतं आणि अक्षयला मोठा धक्काही बसलेला असतो. आणि आता मोठ्याने अक्षय आता माही असे ओरडतो. त्या क्षणी माही आता दरवाजातून बाहेर येते, अक्षयसमोर उभी राहते. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की माही अशी हाक मारल्यानंतर तू का आलीस. ते बघताच आता माही घाबरते. माही म्हणते की तुम्ही माही अशी हाक का मारली. माही म्हणते की मला काय वाटलं की ती आली म्हणून मी पळत आले. आणि तेवढ्यात आता अक्षय माहीकडे बघत म्हणतो की तुझा खेळ संपला माही, आणि खरी रमा कोण आहे हे मला कळालंय. माही आता अक्षयकडे बघते तर अक्षय त्याच्या हातातील चिठ्ठी आता माहीला दाखवतो. आणि लगेच आता अक्षयच्या हाताला धरून माही म्हणते की तुम्ही काय बोलताय, अहो मीच रमा आहे म्हणून. आणि त्यानंतर अक्षय म्हणतो की तू रमा आहेस, आणि मग तू प्रेग्नंट आहेस का, मग दाखव रिपोर्ट. माही आता चांगलीच घाबरलेली असते. अक्षय म्हणतो दाखव ना आता रिपोर्ट. माहीला काहीच बोलता येत नसतं आणि अक्षय म्हणतो की मला ना आता सगळं कळालंय. ताबडतोब अक्षय तसाच पाठीमागे फिरत त्याच्या कारमध्ये बसतो. माही अक्षयला बघते. आणि तेवढ्यात आता इकडे रमा ही तांदूळ निवडत घरामध्ये बसलेली असताना दरवाजावर टकटक असा आवाज येतो. आणि टकटक असा आवाज ऐकताच आता रमा खूप खुश होते. आणि रमाला वाटतं की नक्कीच हे आले असतील. पटकन आता उठून रमा आता दरवाजा उघडते तर समोर अक्षय असतो. अक्षयला बघून रमा खूप खुश होते. रमा म्हणते की तुम्ही आलात. अक्षय आता ती चिठ्ठी दाखवत रमाला म्हणतो की तू एवढी चांगली गोड बातमी दिलेली असताना मी माझ्या बायकोशिवाय कसं राहू शकेन. आणि अक्षय खुश होऊन रमाकडे बघत असू लागतो. तर पटकन रमा आता अक्षयला मिठी मारते तर अक्षयसुद्धा रमाला मिठी मारतो. आणि त्याच वेळेस आता रमा ही भानावर येते तर बाहेरून साईची आई हाक मारत असते की अगं दरवाजा उघड, कुणीतरी टकटक आवाज करतंय. साईची आई म्हणते की अगं काय करतेस तू, अगं तुला उठता येत नाही का, कुणीतरी दरवाजात आलंय, बघ कोण आलंय ते. रमा आता दरवाजाकडे बघते. आता रमा विचार करते की नक्कीच हे आले असणार आणि माझं स्वप्न पूर्ण होणार. पटकन रमा उठून आता दरवाजा उघडते तर साई आता आतमध्ये आलेला असतो. रमा म्हणते तुम्ही. साई म्हणतो हो, अजून दुसरं कोणीतरी येणार होतं का. तेवढ्यात साईची आई पुढे येते आणि म्हणते की हिला वाटलं हिचा नवरा आलाय की काय, म्हणून तर ही धावत गेली आणि दरवाजा उघडला. साई आता रमाकडे बघतो. रमा आता डोळे झाकते. आणि तेवढ्याच साईची आई म्हणते की अरे साई ही पोटूशी राहिली. ते ऐकता साईला मोठा धक्का बसतो. आणि लगेच साईची आई म्हणते की अक्षयचं बाळ आहे हिच्या पोटात. साई आता रमाकडे बघू लागतो. रमा म्हणते की मी ना यांना एक चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठी यांनी वाचली की मग यांना सत्य समजेल, आणि ते वाचल्यानंतर मला ते ना नक्की इकडे न्यायला येतील असे रमा साईला सांगते. साई आता फक्त रमाकडे बघत असतो. इकडे आता अक्षय हा दरवाजाजवळ येतो आणि त्या पायऱ्यावरती एक लेटर पडलेलं असतं. आणि पटकन अक्षय ते पॉकेट उघडतो आणि त्यामध्ये आता आणि ते दुसरंच लेटर असतं. अक्षय आता ते उघडून पुन्हा आतमध्ये येतो आणि रमा अशी हाक मारत आता माहीला बोलावतो. माही आता तिथे येते आणि अक्षय म्हणतो की रमा हे काय आहे. तर तेवढ्यात पाठीमागून इरावती तिथे येते. इरावती म्हणते की अरे वा, स्पेशल सरप्राईज. इरावती आता बाजूला बघू लागते तर माही म्हणते की तुम्हीच ओळखा आता काय आहे त्यामध्ये बघू. आणि त्या पॉकेटमध्ये आता वर अहो तुमच्यासाठी असं लिहिलेलं असतं आणि मध्ये आता लव सिम्बॉल असतो.
आणि अक्षय म्हणतो की हे सगळं काय आहे, तर माही म्हणते की आता तुम्हीच ओळखा बघू. अक्षय पुन्हा आता ते लेटर आता उचकू लागतो आणि अक्षय म्हणतो की मी डबा ठेवून मग नंतर वाचतो. अक्षय आतमध्ये निघून जातो तर माही म्हणते की इरा हे सगळं काय आहे. हसतच इरावती म्हणते की अगं माही, तुला घराबाहेर काढण्याचा त्या रमाने ना एकदम फुलप्रूफ प्लान केला आहे असे म्हणत इरावती ती रमाची चिठ्ठी आता माहीला दाखवते. माही आता ती चिठ्ठी आपल्या हातात घेते आणि ज्या वेळेस आता रमा ती चिठ्ठी घेऊन मुकादमांच्या दरवाज्यात आलेली असते त्याच वेळेस आता अक्षयच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू येऊ लागताच रमाने ती चिठ्ठी ज्यावेळेस पायरीवर ठेवलेली असते आणि रमा लपलेली असते त्याच वेळेस दरवाज्यात इरावती तिथे आलेली असते आणि इरावतीने ते बघितलेलं असतं. इरावती आता त्या चिठ्ठीकडे बघते आणि समोर येणाऱ्या अक्षयच्या गाडीकडे आणि पटकन अक्षयकडे बघताच आता इरावतीने गुपचूप ती चिठ्ठी उचलून आपल्या हातामध्ये घेतलेली असते आणि अक्षय ज्यावेळेस फोनवर बोलत असतो त्यावेळेस आता इकडे फोन येण्याचे नाटक करून मोबाईल कानाला लावत इरावती पटकन बाहेर येऊन ती चिठ्ठी उचलते आणि त्याच वेळेस इरावतीनेच अक्षयला फोन करून सांगितलेलं असतं की अरे अक्षय, मामाच्या गोळ्या संपल्यात आणि आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये त्या गोळ्या नाही आहेत, तू जरा घेऊन येशील का. अक्षय म्हणतो की हो का, मी घरीच पोहोचलो होतो, पण ठीक आहे, मी पुन्हा बाहेर जातो आणि गोळ्या घेऊन येतो असे त्याने इरावतीला सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस रमा आता ते गेटच्या बाहेर पडलेली असते आणि कुठल्या गोळ्या आहेत ना याचा मी तुला मेसेज केला असे इरावती आता अक्षयला सांगते. अक्षय म्हणतो ओके आत्या आणि अक्षय फोन ठेवतो. रमा आता ते सगळं बघते आणि त्याच वेळेस लांबून रमा गेटच्या बाहेर पडलेली असते आणि रमा बाहेर पडता क्षणी अक्षय त्याच्या कारमधून हा बाहेर गोळ्या आणायला जातो आणि त्याच वेळेस इरावती दरवाज्यात येऊन ती चिठ्ठी उचलते आणि इरावतीने ती चिठ्ठी उघडून आता ती चिठ्ठी वाचलेली असते आणि ती चिठ्ठी वाचता क्षणी आता सुटकेचा श्वास सोडत इरावती म्हणते की बरं झालं हे लेटर त्या अक्षयच्या हातात नाही पडलं. ही सगळी घटना इरावती आता माहीला सांगते आणि इरावतीने ती चिठ्ठी आता माहीकडे दिलेली असते आणि त्यानंतर आता माही ती चिठ्ठी वाचून इरावतीकडे बघते आणि म्हणते इरावती, पण तू कार्ड का ठेवलंय. इरावती म्हणते अगं काय बोलतेस तू, कार्ड तर काहीतरी ठेवायला पाहिजे होतं ना तिथे. इरावती म्हणते की या लेटरवरून आपल्याला तिचं हँडरायटिंग कळेल आणि यापुढे तिने काही जरी पाठवलंय ना तर आपल्याला तिच्या हँडरायटिंगमध्ये तसंच लिहून तिला पाठवावं लागेल आणि त्यामुळे आपण अक्षयला सुद्धा इमोशनल करू शकतो आणि ब्लॅकमेल करू शकतो, कळलं का तुला. माही म्हणते की पण आता काय करायचं. माही म्हणते की आता काय करायचं. इरावती म्हणते की आता नाही, असं होतच राहणार, त्यामुळे आता आपल्याला जे काही करायचं ते करायची वेळ आली आहे माही. आणि त्यानंतर इरावती म्हणते की मी पेपरसुद्धा सह्या करून घेतले आणि वकिलांशी सुद्धा बोलले. इकडे आता साईने रमाची डॉक्टरांची फाईल बघितलेली असते. साई ती फाईल बघतो आणि साई म्हणतो की डॉक्टरांनी ही जी औषधी दिली आहे ती का नाही आणलीस तुम्ही. रमा आता काहीही बोलत नसते. साई म्हणतो की हे बघा, मला सांगायचं ना तुम्ही, अहो मी औषधं आणली असती आणि तुम्ही अशी औषधं न घेता राहणार आहात का. आणि साई म्हणतो की रमा, तुम्हाला फक्त आता तुमचीच काळजी नाही घ्यायची तर तुमच्या होणाऱ्या बाळाची सुद्धा काळजी घ्यायची. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की सॉरी साई, मला माहिती आहे की माझ्यामुळे इथे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतोय आणि मी इथे राहते ना, तेव्हा तुम्ही विचारसुद्धा केला असेल की ही नक्की आहे तरी कोण. आणि रमा म्हणते की मला वाटलं होतं हे मला न्यायला येतील, पण ते पत्र यांच्यापर्यंत पोचलं आहे किंवा नाही तेच काही कळत नाही. रमा म्हणते की ते पत्र तिथे पोचलं, पण त्यांनी ते पत्र वाचलं असेल का आणि त्यांचा विश्वास बसला असेल का असे विचार आता रमाच्या मनात येतात. रमा ते आता साईला बोलून दाखवते आणि ते ऐकता क्षणी आता साई म्हणतो की रमा, तुम्हाला अजून जगातली माणसे माहिती नाही आहेत, काहीही होऊ शकतं. तर रमा म्हणते की नाही, मला यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि यांनी जर मग ते पत्र वाचलं ना, मला विश्वास आहे नक्की ते माझ्याकडे येतील आणि मला न्यायला येऊन ते मला घेऊनही जातील. साई म्हणतो की तुम्हाला जे वाटतं ना अगदी तसंच होऊ दे. तर रमा म्हणते की तसंच होणार आहे. आणि त्यानंतर आता साई रामाला म्हणतो की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे घरसुद्धा तुमचं आहे आणि जितके दिवस तुम्हाला या घरात राहायचं तितके दिवस तुम्ही राहू शकता. आणि रमाला आता मोठा साईचा अभिमान वाटलेला असतो आणि साईने सगळ्यात मोठे शब्द रमाला सांगितलेले असतात. साई म्हणतो की हे बघा,
तुम्ही जरी अक्षयच्या बाळाची आई असले तरी हे घर ना कायम तुमच्यासाठी उघडं आहे, तुमचं आहे, तुमच्या हक्काचं आहे. आणि एका मैत्रीखातर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या घरामध्ये कायम इथे जोपर्यंत तुमच्या मनात आहे तोपर्यंत तुम्ही राहू शकता आणि तुम्ही इथे राहून तुमच्या बाळाची सुद्धा काळजी घेऊ शकता. तेव्हा काळजी करण्याचं एवढं काही कारण नाही. ज्यावेळेस अक्षयला ते समजेल ना त्यावेळेस अक्षयला याची जाणीव होऊन तो नक्कीच तुम्हाला न्यायला येईल आणि तुमच्या मनातलं देखील अशी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल असे साईने रमाला समजावलेले असते. आणि खरंच आता साईचे ते बोलणे ऐकून रमाला अगदी हायसं वाटतं. रमा म्हणते की काय मैत्री आहे आणि कसे आहेत हे साई. आणि साई आता थोडासा बाजूला जातो आणि पटकन आता साई आतमध्ये जातो. रमासाठी साई जेवणाचे ताट करतो आणि रमासाठी आता ते जेवणाचे ताट घेऊन साई आता रमाला देतो आणि म्हणतो की हे तुम्ही खा, तोपर्यंत मी गोळ्या घेऊन येतो. आणि लगेच त्या गोळ्याची आता चिठ्ठी घेऊन साई आता रमासाठी गोळ्या आणायला जातो. आणि खऱ्या अर्थाने आता साईने रमाची काळजी घ्यायला सुरुवात केलेली असते. आणि त्यानंतर आता रमा ही जेवण करता क्षणी दुसऱ्या दिवशी रमा आता पुन्हा आता ती सगळे चिवड्याचे पॉकेट विकायला बाहेर पडलेली असते. रमा आता मार्केटमध्ये येते आणि तेवढ्यात आता रमाला चिंचा घ्या, कैरी घ्या आणि हे सगळं विकणारा एक माणूस दिसतो. तो माणूस आता मोठ्याने बोलत असतो की कैऱ्या घ्या, चिंचा घ्या. आणि तेवढ्यात आता रमाच्या तोंडाला पाणी सुटते आणि पटकन रमा त्या माणसाशेजारी येते. आणि त्याच वेळेस आता अक्षय त्याच्या कारमधून तिथून चाललेला असतो आणि अक्षयचे लक्ष रमाकडे जाते. पटकन अक्षय आता त्याची कार थांबवतो. अक्षय विचार करतो की रमा ना ही लहान मुलांसारखी कैरी खाते, चिंचा खाते, आवळा खाते. आणि त्यानंतर आता अक्षयला ते लेटर मिळालेलं असतं आणि त्या लेटरमध्ये आता 2 लव सिम्बॉल आता रमाने पाठवलेले असतात. आणि अक्षय ते बघतो आणि तेवढ्यात आता अक्षय बरोबर ओळखतो आणि अक्षय विचार करतो की एका लव सिम्बॉलच्या आतमध्ये दुसरा लव सिम्बॉल म्हणजे रमाच्या पोटामध्ये बाळ आहे तर. आणि रमा चिंचा खाते आणि आवळासुद्धा खाते म्हणजे याचा अर्थ रमा आई होणार आहे तर. आणि आता ते आई लक्षात येताच आता अक्षयला सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो. आणि म्हणजे अक्षय म्हणतो की रमा आई होणार आहे आणि मी बाबा. आणि हा क्षण तर आपण दोघांनी एकत्र सेलिब्रेट केला पाहिजे असे रमाकडे बघत अक्षयच्या डोक्यात विचार आलेला असतो. आणि इकडे समोरच रमा आता ती कैरी खात असते आणि चिंचा खात असते. आणि अक्षय आता फक्त रमाकडे बघत खुश झालेला असतो आणि हा प्रेमाचा क्षण आता रमासोबत सेलिब्रेट करायलाच हवा असे विचार अक्षयच्या मनात येतो. आणि पटकन आता अक्षय त्याच्या कारमधून उतरतो आणि अक्षय आता रमाकडे जाऊ लागतो. अक्षयला जगातील सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो आणि रमा ही प्रेग्नंट असल्याचे सत्य अक्षयला समजून आता चिठ्ठी जरी बदललेली असती तरीसुद्धा अक्षयला त्या लव सिम्बॉलवरून सगळं काही समजलेलं असतं. चिठ्ठी बदलूनही अक्षय आता सत्य समजून कारमधून उतरत रमाकडे येतो. आणि आता रमाकडे आल्यानंतर अक्षयला आता रमा कशी बघणार आणि खरे सत्य अक्षय समोर येऊन खरी रमा ही प्रेग्नंट असल्याचे अक्षयला समजून अक्षय तो प्रेमाचा क्षण आता रमा बरोबर कसा शेअर करणार, सेलिब्रेट करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.